नमस्कार, मी आर डी सोंडकर. आपण वेदभूमी रायगड येथे आहोत. अतिथी देवो भव. निसर्ग म्हटलं तर शेतकरी आला आणि शेतकऱ्यांचा जो राजा आहे तो आहे निसर्ग. तर निसर्गामध्ये जे 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तर हे 3 ऋतू आपल्याला प्रॉपर जर मिळाले तर आपली शेती जी लागवड आहे, जी आपण मशागत करतो, ती प्रॉपर आपली सक्सेसफुल होते. त्यामध्येच आपण आपल्या वेदभूमीमध्ये आपण 9 प्लॅनेट, 9 ग्रहांच्या आधारावरती काम करत आहोत. त्यामध्ये आपण जिथे उभे आहोत तो अर्थ मीन्स वसुंधरा. तर वसुंधरामध्ये आपल्या इथे आपण ऑर्गॅनिक फार्मिंग याची मोठ्या प्रमाणात आपण लागवड चालू केलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हळदी आहेत, जसे की काळी हळद, आंबी हळद, साधी हळद. त्यानंतर ह्या समोर साऱ्या ज्या दिसतात मातीच्या, याच्यावरती आपण काकडी जस्ट आता सीड्स आपण लावलेले आहेत. आता काळ्या तिळाची सुद्धा आपल्याकडे लागवड मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर हे आमच्या समोरच्या मावशी आहेत, त्या काळ्या तिळांची लागवड करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, त्याही ऑर्गॅनिक विदाऊट केमिकल. जे काय आहे ते कंपोस्ट खतावरती आपण हे सगळं भाजीपालांची जी लागवड चालू केलेली आहे ती पूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. म्हणजे आपला जो वेदभूमीमध्ये कन्सेप्ट आहे इको टुरिझम, म्हणजे गेस्ट लोक आपल्याकडे आल्यानंतर फार्म्स टू टेबल हा आपला कन्सेप्ट आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी वेदभूमीला आवर्जून भेट द्या आणि त्याचा मनमुराद आनंद लुटा. आणि सात्विक फूड काय आहे त्याचाही तुम्ही एक एक्सपिरियन्स घ्या, तो एक अनुभव तुम्ही घ्या. तर आवर्जून या, मी तुमची वाट पाहत आहे. धन्यवाद. वसुदेव कुटुंबकम.